सोलापूर शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 1,90,00,000 रुपये किमतीचे 9.5 ग्राम एमडी डेफिड्रोन ड्रग्ज जप्त केली आहे। या कारवाईत ड्रग्ज वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 10 लाख रुपये हुंडई व्हेन्यू कार ही जप्त करण्यात आली असून एकूण 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। गुन्हे शाखेला व्हीआयपी रोड परिसरात ड्रग्ज तस्करी होणाऱ्या असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संशयित कारला अडवले। कारच्या ड्रायव्हरमध्ये प्लास्टिक पिशवीत पांढरा पदार्थ आढळून आला। फॉरेन्सिक तपासात तो मेफेड्रोन असल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणी रिजवान शबीर खान आणि साहिल सिकंदर पिरजादे या दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली।